ईव्हीएमवर आमचा अजूनही संशय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। निवडणुकीमध्ये घोळ घालणाऱ्या निवडणूक आयुक्तांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे। कालच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। अमित शहांवर सुद्धा त्यांनी जहरी टीका केली आहे। आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या। पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे। आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते ते सोडून द्या, पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळे पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय।